समाजातील काही बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेली आहे. दिल्लीतील एका वकिलाच्या याचिकेवर ताशेर ओढताना सरन्यायाधीशांनी व्यवस्थेवर हल्ला चढवणारे परजीवींसारखे असल्याचेही म्हटलेले. बेरोजगारांमधील काही माध्यमं समाज माध्यमांमध्ये जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले चढवतात असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. पाहुयात सरन्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे व्यवस्थेवर हल्ला करतात. यातले काही माध्यमे समाज माध्यमांमध्ये जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात. व्यवस्थेवर हल्ला चढवणारे परजीवींसारखे सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केलेली आहे. वकिलांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिलेले. पाहुयात राऊतांनी काय म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळाशी केली. कॉकरोच. न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारलाय. आता दिल्लीत न्यायाधीश सूर्यकांत यांच्या घरासमोर आंदोलन करा, जय महाराष्ट्र. रोहित पवारांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहुयात. युवांच्या बाबतीत पत्रकारांच्या बद्दल व आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बद्दल जे केलं ते खरं तर फारच चुकीचं होतं. त्या गोष्टीचं आम्ही खंडन करतो, निषेध करतो. ते अतिशय महत्त्वाचं संविधानिक पद आहे. त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे फार आदराने बघितलं जातं. आम्ही समजू शकतो ते बोलत असताना खोटी डिग्री घेऊन जे वकील होतात त्यांच्याबद्दल ते बोलले. त्याच्याचबरोबर काही लोकांचं प्रमोशन तिथं वेगळ्या पद्धतीने केलं जातं, त्यांच्याबद्दल ते बोलले असावेत. या सर्व लोकांबद्दल बोलत असतात तर या संविधानिक पदाला ते न शोभणार आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं.